तुका म्हणे वाळवंट बरवे नीत उत्तम, वैकुंठितो ऐसे नाही कवळ काही काल्याचे वा। मग अहंकार विरीत जिथं वाळवंट आहे तिथंच काला होतो। भगवान श्रीकृष्ण मथुरेत जन्माला आले। आकाशाची वाणी सांगत असे कंसा, मानी हा भरवसा बोलण्याचा। मग काय करायचंय? चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी। कुठं आलोय आपण आता? इथं आलोय का इथं आलोय? जवळ आलोय। वसुदेव आला त्या ठिकाणी काय केलं? वसुदेव आणि देवकींचा विवाह झालेला आहे आणि वसुदेव आणि देवकींना त्या ठिकाणी बोलवण करण्यासाठी कंस रथाचं सारथ्य करायला लागलेले आहेत आणि त्याच ठिकाणी आकाशाची वाणी झाली, हिचा 8वा पुत्र तुझा वध करेल। काय वाणी झाली? ठरल्याप्रमाणे कंसाची चलबिचल झालेले महाराज आणि पहिले 5 त्या ठिकाणी बंदीशाळेमध्ये आलेले आहेत। किती? पहिले 5। कालनेमी हिरण्यकशिपूचा वंश कालनेमी त्या ठिकाणी महाराज अधिक विस्तार करत नाही। कालनेमी त्याचे पिता हिरण्यकशिपूचे हे जे 5 होते ते 5 मारले गेले महाराज। त्या ठिकाणी 5 मारल्यानंतर 6वी जी योगमाया आहे महाराज, नाही का? काय आहे? योगमाया आहे। कुठे केली? रोहिणीच्या गर्भी। काय केलं? त्या ठिकाणी मारले महाराज। नंतर 6वी योगमाया आहे। 7वा त्या ठिकाणी बळीभद्र, नाही का? त्या ठिकाणी काय केलं? भगवंताने सांगितलं होतं सुतपा आणि पृश्नी, थोडंसं लक्ष द्या। प्रजापिता सुतपा आणि पृश्नी ऋण फेडावया अवतार केला, अविनाशी आला आकारासी। ऋण फेडण्यासाठी, कुणाचं? भक्तांचं ऋण फेडण्यासाठी देव अवताराला येतात। कशासाठी? धर्माची पुन्हा स्थापना करण्यासाठी येतात। भक्तांचं संरक्षण, दुष्टांचं निर्दाळन हेच भगवंताचं कार्य आहे। नवे त्या ठिकाणी काय झालं? सुतपा आणि पृश्नी हे प्रजापिता होते। सुतपा आणि पृश्नी त्या ठिकाणी 1 मन्वंतर कालापर्यंत तपश्चर्या करत होते। भगवान त्या ठिकाणी प्रसन्न झाले आणि भगवान प्रसन्न झाल्यानंतर इच्छित असा वर मागा असं म्हटल्याबरोबर त्या ठिकाणी सुतपा आणि पृश्नी यांनी विनंती केली की आम्हाला तुमच्या समानच पुत्र व्हावा। तथास्तु म्हणून भगवान अंतर्धान पावले। त्यानंतर पृश्निगर्भ म्हणून त्या ठिकाणी अवताराला आले आणि अवताराला आल्यानंतर तेच सुतपा आणि पृश्नी हे काय झाले?